मुसळधार पावसानं नागपुरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे केवळ माणसांनाच त्रास झाला नाही तर प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला। मुसळधार पावसानंतर नागपूर महानगरपालिकेच्या डॉग शेल्टर होममध्ये पाणी साचलं, त्यामुळे तिथे ठेवलेले कुत्रे अनेक तास पाण्यात अडकून पडले होते। प्राणीप्रेमींनी आपल्या कॅमेऱ्यात पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांची स्थिती रेकॉर्ड केली। हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून मनपावर टीका होत आहे। नागपूर महानगरपालिकेचे श्वान निवारागृह नागपूर शहरातील वाठोडा परिसरातील भांडेवाडी इथं आहे। नागपूर महानगरपालिका भटक्या कुत्र्यांना पकडल्यानंतर इथे ठेवते आणि इथे लसीकरण केंद्र देखील आहे, त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं भटके कुत्रे होते। मंगळवार आणि बुधवारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं या ठिकाणी पाणी साचलं आणि इथे ठेवलेल्या कुत्र्यांना अनेक तास पाण्यात राहावं लागलं। निवारागृहाच्या या अवस्थेची माहिती मिळताच काही प्राणीप्रेमींनी निवारागृहात पोहोचून येथील परिस्थितीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला। निवारागृहात पाणी साचल्याची बातमी मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवारागृहातून पाणी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं। महानगरपालिकेनुसार अलीकडच्या काळात निवारागृहाभोवती केलेल्या बांधकामामुळे यावर्षी पाण्याच्या प्रवाहाबाबत समस्या निर्माण झाली आहे। पूर्वी पावसाचे पाणी निवारागृहातून सहज वाहत असे, परंतु यावेळी नव्यानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम झाला, ज्यामुळे अशी समस्या निर्माण झाली असल्याचं मनपाचं म्हणणं आहे।